शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या विझमा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या पिकात डावणी, पावडर मिल्ड्यू व करपा या रोगांचा जर का प्रादुर्भाव होत असेल, तर अशावेळी आपण कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी करावी? तर आज आपण PI कंपनीच्या विझमा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला विझमा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या विझमा या बुरशीनाशकात आपल्याला पायराक्रोस्ट्रोबिन हे 12.8% व बास्कोलिड हे 25.2% आपल्याला WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे स्टॉबिल्युरिन गटातील बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या पेशींमधील मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करते. तसंच बुरशींच्या पेशींमधील इलेक्ट्रॉन वाहतुकीस रोखते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत तर हे नष्ट होत असतात. त्यामुळे बुरशी ही त्या ठिकाणी मरण पावत असते. तसेच याच्यातील दुहेरी क्रियेमुळे हे बुरशींवरती हल्ला करते व बीजाणूंच्या सर्व टप्प्यांवरती त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच नवीन व कोवळ्या पानांचे आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण देत असते. तसेच पानांवरती एक व्हॅक्स लेअर तयार करते. त्यामुळे बुरशी ही आत शिरत नाही. त्यामुळे आपल्या पिकाला संपूर्णपणे संरक्षण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे बुरशी ही पानांच्या दोन्ही बाजूस जरी असली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी विझमा हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर द्राक्ष, मिरची, टमॅटो, कांदा, वांगी, काकडी, कारली अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण विझमा या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसंच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रण देत असते आपल्याला? तर आपल्या पिकातील डावणी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, कांदा पिकातील जांभळा करपा, तसेच मिरची पिकातील अँथ्रॅकनोज व करपा, तर अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला विझमा हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण एकरी 240 ग्रॅम आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का प्रति लिटर पाण्यासाठी जर का वापर करायचा झाला तर 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी आपण विझमा या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला बुरशींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी विझमा हे बुरशीनाशक देत असते. तसेच हे आपण कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत वापर करू शकतो. तरी आपल्याला जर का वापर करायचा झाला तर छोट्याशा बकेटमध्ये द्रावण हे मिक्स करून बघा. जर औषध फुटत असेल तर आपण वापरासाठी घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण डावणी, भुरी व करपा नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे विझमा बुरशीनाशक देईल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या विझमा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.